कोल्हे गटाला सोडून काही नगरसेवकांनी कार्यकाळ संपल्यानंतर सगळी सूत्र आमदार काळे यांच्या हातात आहेत या समजुतीमध्ये काळे गटात उड्या घेतल्या। कुणाची बिलं अडकली असतील, कुणाला ठेका हवा असेल, तर अलीकडच्या घटनांकडे पाहता कुणाच्या पतसंस्थेच्या फाईल समोर ठेवून रिंगणात उतरवण्याची अट घातली असेल, अशा अनेक चर्चांना सध्या उधाण आलंय। चला सविस्तर जाणून घेऊया राजकारण नेमकं कुठे जात आहे। ऐन निवडणुकीच्या काही तास आधीच रात्रीतून भाजपाचे वस्त्र सोडून राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेले काका कोयटे, त्याआधी शिवाजी खांडेकर, दिनेश कांबळे, बाळासाहेब आढाव, स्वर्गवासी स्वप्नील निखाडे यांसारखे कोल्हे गटाने राजकारणात पुढे आणलेले चेहरे काळे गटाने फोडून घेतले। याशिवाय उमेदवारी म्हणून कोल्हे गटातून काळे गटात गेलेले दादा नाईकवाडे, अर्जुन मरसाळे, मनोज नरोडे हे काळे गटाच्या नकारात्मक प्रतिमेमुळे राजकीय अंधारात गेले हे अढळ सत्य आहे। जनतेने काळे यांचं राजकारण सपशेल नाकारलंय। यापैकी एकही व्यक्ती निवडून आली नाहीच, शिवाय अनेकांचे राजकीय अस्तित्व संपण्याला काळे गट जबाबदार ठरलाय। अन्यथा यापैकी काही जण स्वीकृत नगरसेवक किंवा विद्यमान नगरसेवक म्हणून आजही कोल्हे गटात दिसले असते, यात कुणालाही शंका नाही। राजकारणात कायमच कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून कोल्हे गटाकडे अर्थात भाजपकडे पाहिलं जातं। घर मोठं असलं की जसं भांड्याला भांडे लागतात, तशीच किरकोळ कुरबूर कोल्हे गटात कधी झाली तरी ते वाद मिटवले जातात, हे पालिका निवडणुकीत सिद्ध झालंय। क्वचित पक्षाबद्दल झालं, पण त्याचा अपवाद म्हणून उल्लेख होतो। आजही काळे गटात पहिल्या रांगेत बसणारे अनेक नेते स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी राजकारणात घडवलेली मंडळी आहेत। मात्र काळे गटाने स्वतः घडवलेले कार्यकर्ते आज कोणत्या स्थितीत आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे। दुसरीकडे कोल्हे कुटुंबानं स्वतःच्या पक्षासोबतच इतर पक्षांचीही राजकीय ताकद टिकवून ठेवत आदर्श राजकारण केलं। कोणताही मित्रपक्ष सोबत घेतला तर त्याला ताकद दिली, पण त्याला संपवण्याचं काम कोल्हे कुटुंबानं कधीच केलं नाही। याला इतिहास साक्षी आहे। जो कोल्हेंना दगा देतो तो एकतर राजकारण सोडतो किंवा कायम संधीपासून दूर राहतो, कारण जनता काळे गटाच्या दुटप्पी राजकारणाला कधीही स्वीकारत नाही, हे वास्तव आहे। कोल्हे कुटुंबावर टीका करताना 40 वर्षांचा डांगोरा पिटणाऱ्या आशुतोष काळे यांना निकालानं सणसणीत चपराक दिली आहे। मागील 21 वर्षांत काळे कुटुंब 16 वर्ष सत्तेत होतं, याचा विसर कदाचित काळे यांना पडला असावा। सत्ता भोगूनही दिवंगत माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्यावर टीका करून राजकारण करावं लागत असेल तर निकालानेच नव्हे तर नीतिमत्तेनेही काळे हरले, अशी चर्चा जनतेत सुरू आहे। नगरसेवकांची संख्या काळे गटाची वाढलेली नसून कोल्हे गटातीलच काही लोक फोडून स्वतःचा गट जिवंत ठेवण्याची धडपड काळे यांना करावी लागली। कोयटे उमेदवार नसते तर काळे गटाचे 2 अंकी नगरसेवकही निवडून आले नसते, हे वास्तव आहे। कोयटे हे कोल्हे गटाच्या आश्रयानं मोठे झाले, त्यामुळे त्यांना असलेला अल्पसा जनाधारही कोल्हेंमुळेच निर्माण झाला, हे काळे यांना ठाऊक आहे। याशिवाय येवल्याचे दराडे, इतर कोल्हे विरोधी शक्ती आणि विखे पाटील यांचे निकटवर्तीय काका कोयटे अशी अनेकांगी लढत झाली। या सगळ्यांच्या विरोधात एकटे विवेक कोल्हे अशी ही झुंज होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यामुळे जनतेनं कौल कोल्हे गटाच्या बाजूने दिला। काका कोयटे यांना बाजूला ठेवलं असतं तर आज काळे गटाची अवस्था काय असती याचा अंदाज खुद्द काळे यांनाही चांगलाच आलाय। दुसरीकडे आपण कोल्हेंना सोडलं नसतं तर जरी निवडणूक लढवता आली नसती तरी अनेक संधी मिळाल्या असत्या, हा विचार पक्ष सोडून गेलेले करत नसतील तर नवल काय। काळे गटात निष्ठावंतांना किंमत नाही, तिथे आपलं काय होणार हा प्रश्न अनेक पक्षांतर केलेल्यांना लवकरच पडणार आहे। जे कोयटे तिकडे जाऊन रसद देऊन लढले त्यांना राजकीय दृष्ट्या जिवंत ठेवलं जाणार की स्वतःचे लोक काळे जपणार, असे प्रश्न आता नागरिक कट्ट्यावर विचारू लागलेत। काळेंना कोल्हे जड भरलेत का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास इतकंच, धन्यवाद।